नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी चटपटीत आणि आंबट गोड कैरीची मिरची करून दाखवणार आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडी लावायला ही रेसिपी मस्त अशी बनून तयार होते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी मिरची घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. ही मिरची मी आधी स्वच्छ धुवून आणि मस्त अशी पुसून घेतलेली आहे. मिरचीला पाणी जर नसलं तर भरपूर दिवस आपली ही मिरची टिकते. त्यानंतर मिरचीला मी अशा प्रकारे कट देऊन घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी 2 तुकडे सुद्धा मिरचीचे करू शकता. त्यानंतर इथे मी एक कैरी सुद्धा घेतलेली होती. बघितलं असेल तुम्ही. कैरी आपण नंतर कट करून घेणार आहोत. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व मिरचीला कट देऊन घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता कैरीला सर्वात आधी इथे साल काढून घ्यायचे आहे. तुम्ही इथे साल न काढता सुद्धा कैरी या मिरचीमध्ये घालू शकता. त्यानंतर इथे मी आता कैरी छान अशी कट करून घेणार आहे. कारण आपल्याला मिक्सरला ही कैरी वाटायची आहे, म्हणून आपल्याला ही छान अशी कट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी कैरी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी घालून घ्यायची आहे. मूठभर पुदिना घेतलेला आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये आता आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या सुद्धा वापरायच्या आहे. काड्यांची छान अशी चव लागते. त्यानंतर इथे मी जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी आता इथे सर्वात आधी अर्धी पळी तेल गरम करून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इतकं तेल याला व्यवस्थित होते. अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की लगेचच यामध्ये चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे आपले इथे छान असे फुलले की लगेचच त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे. मी इथे लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण यामध्ये आपल्याला भरपूर सारा वापरायचा आहे. छान अशी चव लागते. तुम्ही इथे कमी किंवा जास्त इथे लसूण करू शकता. लसूण आपल्याला गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. लसूण आपला इथे गुलाबी रंगावरती फ्राय झाला की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे. मिरची तुम्ही इथे जी अगदी फिक्की मिरची येते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, पण मी इथे हलकीशी तिखट मिरची वापरलेली आहे. आंबट आणि तिखट मस्त अशी चव लागते. ही मिरची आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलाबरोबर. बघू शकता तुम्ही. इथे आता आपली मिरची छान अशी फ्राय झालेली आहे. रंग सुद्धा छान दिसते. इथे आता आपल्याला जे आपण कैरीची चटणी बनवून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. कैरीची चटणी घालून आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी आता मिनिटभर हे मस्त असं मिरची सोबत कैरीची चटणी फ्राय करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. मिनिटभर फ्राय केल्यानंतर रंग सुद्धा याचा बदललेला आहे. छान असं मस्त मिरचीला कोटिंग आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी मी यामध्ये धने जिरे पूड घालून घेणार आहे. धने जिरे पूड आणि मीठ आपल्याला आता मिरचीला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीच्या आतपर्यंत आपली ही कैरीची चव येते. मस्त मिरचीच्या आतपर्यंत कैरीची चटणी गेल्यानंतर इथे मी आता फक्त 2 मिनिटं ही मिरची फ्राय करून घेणार आहे.
बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही कैरीची मिरची बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझी रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया मस्त अशा छान छान रेसिपीमध्ये.